पिशवी घेतली काळ्या कलरची आणि त्याच्यामध्ये त्यांनी मूर्ती टाकली आणि अशाच मूर्ती हातात अशी घेऊन निघून गेल्या. तर ताई नेमका काय प्रकार घडला? आमच्या उत्तमनगर परिसरातून शिवपुरी चौकातून शनी मंदिर महाराजांचं आमचं प्राणप्रतिष्ठा केलेली होती. मूर्ती 21 किलोची मूर्ती होती. चांदीची होती, कशी होती, कसली होती? नाही, पंचधातूची होती. पण मग प्राणप्रतिष्ठा तिची आम्ही आधी केलेली होती आणि त्याच्यानंतर दुसरं जे दगडाची होती ना ते केलेली होती. पण आमची प्राणप्रतिष्ठा त्याच्यावर झालेली होती. त्याच्यामुळे आम्हाला ती मूर्ती बाजूला ठेवून आम्ही तिचा अभिषेक वगैरे करायचो. पण त्यानंतर आजची घटना होती 10 वाजेला. तर 10 वाजेला त्या मुली आल्या दोघी. तर त्या इथं बसल्या. मग त्यांनी आजूबाजूला परिसरामध्ये सगळ्यांना विचारपूस केली की आम्ही असं इथून आलोय तिथून आलोय, आम्ही इथे थांबतो वगैरे. तर मग आता असं वाटलं की इथले जवळपासचे असतील त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्यात इंटरफेअर केला नाही. नंतर मग जरा वेळाने कोणीच नसल्या कारणाने ते आतमध्ये गेल्या. त्याच्यानंतर त्यांनी याच्यामधून आपलं पिशवी घेतली काळ्या कलरची आणि त्याच्यामध्ये त्यांनी मूर्ती टाकली आणि अशाच मूर्ती हातात अशी घेऊन निघून गेल्या. तर मग सीसीटीव्ही वाचवले होते बाहेर, आतमध्ये नव्हते ते सीसीटीव्ही. त्या कारणाने सीसीटीव्ही असल्या कारणाने त्यांना कळालं की 2 मुली घेऊन जात आहेत. तर गेल्या. त्याच्यानंतर मग जेव्हा हे चालू असतं मंदिर 12 वाजेपर्यंत, 12 वाजता जेव्हा ह्या हे करायला आल्या, बघायला आल्या, तर त्यावेळेस मावशींनी सांगितलं सगळ्या मुलांना की जे आपले कार्यकर्ते तिथले, त्यांना सांगितलं की आपल्या इथे असं असं झालंय, मूर्ती गेली. तर सगळे लगेच एका मिनिटात गोळा झाले आणि जिथे ज्याला जसं वाटलं तसं ते प्रयत्न करू लागले. तर केल्यानंतर मग 12:23चा जो व्हिडिओ होता, तर ते 12:23ला असं झालेलं होतं. 12:23चा व्हिडिओ होता तो. त्याच्यानंतर मग आम्ही 4 वाजेपर्यंत नंतर मग ते आले रिपोर्टर, ते नितीन. बरं, या संदर्भात तुम्ही अंमल पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली? हो, मग तिथे गेलो आम्ही. 1 वाजेला तिथे गेलो. तिथे नोंदणी केली सगळ्या बायकांनी. परत ते आले, इथे व्हेरिफिकेशन केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर मग परत मुलांनी 4 वाजेपर्यंत इकडे तिकडे शोध घेतला.